दिसला नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आता आम्ही निघालेलो आहोत आता कात्रज झू उद्यानला, त्यामुळे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो निलेश नंतर येणार आहेत मागून त्यांची कामं झाल्यावर, तर आम्ही तोपर्यंत आम्ही सगळेजण फिरणार आहोत. तर बघा माझ्यासोबत कोण कोण आहे. शर्विशा तिच्या आजोबांकडे बसलेले आहे पुढे, आणि हा जो आहे हा मी बॅक व्हॉइस देते नंतर, कारण की ना मी जेव्हा शूट केलं तेव्हा प्रचंड गाड्यांचा आणि बाहेरच्या वाऱ्याचा आवाज येत होता, त्यामुळं मी बॅक व्हॉइस करते. आणि हे बघा शर्विशा आता लॉक ओपन करायला शिकते, त्यामुळे शिकते नाही शिकली ऑलरेडी, त्यामुळे यांना चाइल्ड लॉक लावणं कंपल्सरी आहे. आणि ज्यांना कुणालाही लहान बाळा आहेत त्यांनी तर सेफ्टीसाठी चाइल्ड लॉक कंपल्सरी लावून जावा बेबी तुमच्या गाडीत बसल्यावर. आणि तिच्यानंतर मस्ती चालू झाली होती. सो इथून आमचा असा प्रवास चालू झाला आणि खूप एन्जॉय करत करत आम्ही सगळेजण गेलो होतो. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज उद्यानला. आणि त्यानंतर तिथं गेल्यावर मी तिकीट काढायला लाईनीत उभं राहिलंय, तर कॅश काउंटर होतं ते फक्त. तर ते म्हणले की नाही ऑनलाईन असेल तर तुम्हाला ऍप तिथं एक स्कॅनर आहे, तिथं जाऊन तुम्हाला स्कॅन करावं लागेल. आणि इथं आम्ही फर्स्ट मग चालू केलं बघण्यासाठी. तर पुढे बघा तुम्हाला एन्जॉय येईल. जसं की तुम्ही आता बघितलं की शर्विशाला मंकू बघितल्यावर किती वेडी झाली आणि कसे हे करायला रिॲक्ट करायला लागले. तिला खरंच खूप प्राण्यांवर खूप जीव आहे. तिला मंकू कुत्री दिसले की ती खूप वेडी होती. शिव दिसलं शरू दिसलं तिकडून उतरतोय बघ एक. आता काय हे बघ पिकॉक. दिसला का तुला? दिसलं बेटा? दिसला का पिल्लू? दिसलं बेटा? दिसला अरे बापले, दिसला. तिथे शाळेच्या ट्रिप सुद्धा आल्या होत्या आणि त्या पोरांना बघून शर्विशाला अजून मज्जा वाटत होती आणि ती खूप एन्जॉय करत होती. तिला सगळे प्राणी ती फर्स्ट टाइम बघत होती, वेगवेगळे प्राणी, आणि त्या प्राण्यांना बघून ती एवढी वेगवेगळे रिॲक्ट करत होती. लय म्हातारं झालंय. गेलात त्याच्या गळ्यात गेला तो. दोन आहेत हो, दोन आहेत. ते बघ आलं बघ इकडून एक बाहेर. शेरू हे बघ, लांब ठेवलंय त्याला. शेरू ते लय म्हातार आहे. शिव दिसलं का शरू? इकडे आण ताई इकडे आण तिला. शेरू ते बघ ते काय गे शेरू? हे बघ वाघोबा कसं करतो वाघोबा? आवाज करतोय. नाटकात माधुरी
आला 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 की बेटा दिसला बेटा? दिसला शिवाय दिसला दिसला कशाला बसून द्या हे काय खाली खाली हा खाली उतरलाय पडला असेल तो बॅक कर दिया आपने शेरू बाबा चालली पण आली आता. इकडून ये. या इकडे फोटो काढू सेल्फी लवकर या इकडे आला शिवाशी इकडे. शिरू हे बघ बाबा ऐक बघ ऐक पूर्ण कात्रज उद्यान फिरून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला. मी काही शूट घेतला नाही कारण की आम्ही बघण्यातच खूप बिझी झालो होतो आणि म्हणलं की ते कॅप्चर करत बसण्यापेक्षा का नाही आपण तो जो मोमेंट आहे तो एन्जॉय करूया, म्हणून मग मी काही शूट घेतला नाही. आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत तुळशीबाग आणि आपल्या दगडूशेठ गणपतीला पाया पडायला. सो आम्ही तुळशीबागेतलं पण शूट काही घेतलं नाही, आम्ही शॉपिंग वगैरे केली. त्याच्या आधी आम्ही खाल्लं वगैरे, नंतर आम्ही निघालो आणि आता दगडूशेठ आलेलो आहोत. तिथं आरती चालू होती आणि शर्विशाची तिथं नाटके नेहमीप्रमाणे चालू झाली होती. तिथं आजूबाजूला बसलेले सगळेजण तिच्याकडेच बघत होते कारण की ती समोरच्या पोरीची केस काय ओढतीये, तिच्याकडे जाऊन हसतीये काय. मग त्यानंतर आमची आरती वगैरे झाल्यावर आम्ही घरी येता येता पिंपरीमध्ये एक कृष्णा पॅलेस म्हणून हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे, तर तिथं आम्ही आलो होतो. तर गर्दी एवढी होती आणि ॲम्बियन्स खूप भारी आहे. टेस्ट आम्हाला वाटलं होतं की एवढी गर्दी आहे काय कशी असेल, पण जेव्हा आम्ही जेवलो तेव्हा टेस्ट सुद्धा एक नंबर होती. सो कोणी तिथं त्या मेन हायवेलाच आहे आणि तर आम्ही हा हॉल शर्विशाच्या बर्थडेच्या वेळेस सुद्धा बघू म्हणलं होतं, पण आम्हाला काही टाइम भेटला नाही त्यामुळे आम्हाला येताच नाही आलं इथं. पण ॲम्बियन्स खूप मोठा आहे आणि त्याच्यानंतर तिथं तिला खेळायला भेटलं तर तिथनं ती यायलाच तयार नव्हती शर्विशा, तिथंच खेळत बसायचं म्हणून लागलेले. मग थोडा वेळ तिला तिथं खेळवलं वगैरे आणि खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केलं तिने सुद्धा. आणि त्यानंतर आमचं जेवण आल्यावर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. आम्ही तिथली स्पेशल जी डिश होती भाजी ती पहिली ऑर्डर केली ती, म्हणजे ती आम्ही ऑर्डर केली. आम्ही त्यांनाच विचारलं की तुमची स्पेशल भाजी कोणती आहे, म्हणजे जी चांगली आहे आणि आम्हाला सगळ्यांना पुरेल, तर ती भाजी आम्ही ती ऑर्डर केली होती. टेस्टला सुद्धा खूप छान होती, सगळ्यांना आवडली. तर इथं मी आपला ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून लिहायला विसरू नका. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.